नमस्कार, मी विश्वनाथ नेने वार्ता गोव्याची या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतो। तुम्ही पाहताय गोव्याचं पहिलं मराठी महाचॅनल गोवन वार्ता लाईव्ह। चला तर बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने। मडगाव ईएसआय आणि जिल्हा हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांची कोविड-19 सेवेतून अखेर माघार। कोविड काळात ते राहत असलेली हॉटेल्स खाली करण्याच्या आदेशाने डॉक्टर आक्रमक। कोळसा आयआयटी बाबत मंत्री मायकल लोबोंची महत्त्वाची वक्तव्य। लोकांचा विरोध समजून घेण्याची गरज। मुख्यमंत्री सर्व प्रकल्पांबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतील, मंत्री लोबोंना विश्वास। कोविडमुळे रद्द झालेल्या जिल्हा पंचायत निवडणूक नोव्हेंबरच्या अखेरीस वा डिसेंबरच्या सुरुवातीस शक्य। सरकारचा राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव। पालिका निवडणुका पुढील वर्षी। चांदोरमध्ये मध्यरात्री रेल्वे दुपदरीकरणाविरोधात आंदोलन। रेल्वे ट्रॅकवर बसून शेकडो लोकांची निदर्शनं। पेडणे तालुक्यातल्या धारगळमध्ये येणार पंचतारांकित प्रकल्प। स्थानिकांसह पंचायतीला सरकारनं ठेवलं अंधारात। डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनीला शेतजमीन आंदण। गोवन वार्ता लाईव्हचा खास रिपोर्ट। पंडित दिनकर पणशीकर यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गोव्याचे सुपुत्र आणि ख्यातनाम संगीत तज्ञ म्हणून प्रसिद्ध। मडगाव ईएसआय आणि जिल्हा हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांची कोविड-19 सेवेतून माघार। कोविड काळात ते राहत असलेली हॉटेल्स खाली करण्याच्या सरकारी आदेशामुळे डॉक्टर नाराज। काय आहे प्रकरण, पाहूयात सखोल। अखेर मडगाव ईएसआय आणि जिल्हा हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांची कोविड-19 सेवेतून माघार। कोविड काळात ते राहत असलेली हॉटेल्स खाली करण्याच्या सरकारी आदेशामुळे डॉक्टर नाराज। सरकार डॉक्टरांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात अपयशी। सरकारसमोर आता कोविड काळात मोठं संकट। राज्य सरकारच्या स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीनं डॉक्टरांना कोविड काळात ते राहत असलेली हॉटेल्स खाली करण्यासंबंधी आदेश दिला होता। ईएससीने काढलेल्या या आदेशावर मडगाव ईएसआय आणि जिल्हा हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर संतापले होते। डॉक्टरांनी गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स GARDला पत्र लिहून काम बंद आंदोलनाचा इशाराही दिला होता। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली SEC म्हणजे स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी कार्यरत आहे। कमिटीने कोविड-19 काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना ते राहत असलेली हॉटेल्स 1 नोव्हेंबर रोजी खाली करण्याचा आदेश दिलाय। डॉक्टरांना हॉटेलमध्येच राहायचं असेल तर यापुढे त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे द्यावेत असा उलट सल्ला दिलाय। SECने काढलेल्या या आदेशावर मडगाव ईएसआय आणि जिल्हा हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर संतापलेत। डॉक्टरांनी गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स GARDला पत्र लिहून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। GMCतून दररोज मडगाव प्रवासाच्या व्यवस्थेची अजून अधिकृत काहीच माहिती नाही। PPE किटमध्ये कोविड-19 रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांना दूरचा प्रवास दमवणारा। जोखमीच्या कामगिरीवर असलेल्या डॉक्टरांना सतत इमर्जन्सी कॉल्स। अशा डॉक्टरांना 1 तासाच्या प्रवासामुळे तात्काळ सेवा देणे अशक्य। मोठ्या प्रवासात रात्रपाळीनंतर इमर्जन्सी कॉल्स अटेंड करणं धोकादायक, खास करून महिला डॉक्टरांसाठी। स्वतःच्या खिशातून हॉटेलचे पैसे भरण्याचा आश्चर्यकारक सल्ला। कोविड काळात मागील 5 महिने सेवा देणाऱ्या कित्येक डॉक्टरांचा पगारच नाही। सरकारने जर हा आदेश मागे घेतला नाही तर आम्हाला काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय नाही। सरकारच्या स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या या आदेशाने खुद्द आरोग्यमंत्री विश्वजित राणेही चिडले आहेत। त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून डॉक्टरांच्या बाजूने आपलं म्हणणं मांडलं आहे। आरोग्य खात्याला अंधारात ठेवून असा निर्णय घ्यायला स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी समांतर सरकार आहे की काय असा संतप्त सवाल आरोग्यमंत्र्यांनी केलाय। तसेच आता ही समिती रद्द करण्याची शिफारसही राणेंनी मुख्यमंत्र्यांजवळ केली। गोवन वार्ता लाईव्ह साठी विश्वनाथ नेने। कोळसा विषय असेल किंवा IIT, लोक सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आहेत। याविषयी मुख्यमंत्र्यांबाबत बोललो असल्याचं मंत्री मायकल लोबोंनी सांगितलं। IIT इतरत्र हलवण्यासंबंधी मुख्यमंत्री योग्य निर्णय घेणार असल्याचं सूचक विधानही लोबोंनी केलंय। मंत्री मायकल लोबोंनी एका शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। वेगवेगळ्या प्रकल्पांविरोधात राज्यात उसळत असलेल्या प्रक्षोभाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे। सरकार हे शेवटी लोकांचे असते। लोकांच्या भावना समजून घेणे गरजेचं असल्याचं मत लोबोंनी व्यक्त केलं। प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे आणि राज्यसभा खासदार विनय तेंडुलकरांनी IIT इतरत्र हलवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे। आपणही ह्याच मताचा असल्याचं लोबोंनी स्पष्ट केलं। ऑलरेडी सन्मानाजेर सांगला कितें ते दो इन प्रिंसिपल तसो अप्रुवल दिवंक ना, तो कंडिशनल अप्रुवल हा। इफ देर आर केसेस इन गोवा एट that particular time in December, Sunburn festival will not happen in Goa.
This is very much clear. As part of the government, I have already told him our stand. We want business to continue in Goa. आता जे बिझनेस येता, इंडियन टुरिस्ट येता, थोडे फॉरेनर येवपाक लागतले, चार्टर येवपाक लागतले, कंटिन्यू जावपाक जाय. एक सनबर्न केले आनी बिझनेस बंद जाले अशें जावंक पाना. आय एम नॉट अगेन्स्ट सनबर्न. आय एम द फर्स्ट पर्सन हू सेज सनबर्न इज रिक्वायर्ड. बट इन पॅन्डेमिक, इफ द सिट्युएशन गेट्स बॅड, लायक दिल्ली आतां कितें आहा, केसी वाडल्यो फाटल्या दिसांनी, विंटराक एंटायर युरोपान सेकंड वेव स्टार्ट जालो आनी डॉक्टर्स आर प्रेडिक्टिंग that वेव कॅन ऑल्सो कम इन टू गोवा एंड इंडिया. सो जो तर मुंबय, दिल्ली, बेंगलोर, पुणे ह्या सायडीन जो तर वेव स्टार्ट जायत, इवन आतां 4-5 दीस पयलीं 5800 केसी इन दिल्ली, अशें जो तर विंटर ते सायडीन विंटर स्टार्ट जाला. आमच्या आदीन गोंयान अजुनूय गरमी आहा. जो तर हिंगासर अशें केसी डिटेक्ट जाल्यो डिसेंबरान वाडपाक लागल्यो जाल्यार सनबर्न जावचो ना, पोस्टपोन जातलो. ताका कितें तरी सोल्युशन काड म्हणटले आमी, तुमी फुडें व्हरा. सनबर्न गोंयान ह्या पॅन्डेमिकान इतलो इम्पॉर्टंट ना. आय हॅव ऑलरेडी स्पोकन दीस मॅटर टू द पार्टी and I have already spoken to the Honorable Chief Minister that whatever needs to be done in the interest of the local, आमचो गोंयकार, गोंयचो इंट्रस्ट पयलो. ह्या आदी मनोहर पर्रीकरूय उलयतालो, हांव एसेंब्लीनूय उलयलां कोलाचेर, म्हाजें रिकॉर्डिंग पळया तुमी आसतलें. सो वॉट एवर नीड्स टू बी डन, चीफ मिनिस्टर वील डू. आय हॅव टोल्ड हिम. आय हॅव टोल्ड द पार्टी ऑल्सो. डेंजरस म्हणून. See, understand one simple thing. You also agree हांवें with this? म्हाजें कितें आहा तें चीफ मिनिस्टराक सांगलां आनी जें कितें करपाक जाय तें ऑनरेबल चीफ मिनिस्टर करतलो इन द इंट्रस्ट ऑफ द लोकल पीपल. आयज लोकल पीपल भायर सरलेले आहा, आमचे गोंयकार भायर सरलेले आहा आनी आमी तेंच्या वांगडा रावपाक जाय उबे. सिंपल ना सिंपल. What is, see, voice of the people cannot be silenced. Voice of the people means government. What is the meaning of government? Government कोण? Government म्हणजे लोक. But why government is not listening, sir, then? Listen to me नो. आता हो प्रोसेस चालू जाल्लो तो कसो कितें बंद करपाचो तो ऑनरेबल चीफ मिनिस्टर पळयता. No, sir, just one. आमी सांगले ताका. Sir. आमचे मनान कितें आहा तें आमी सांगले. आमी सरकारान मंत्री आहा, आमचे मनान कितें आहा, आमच्या मनान जे लोकांचे मनान आहा तें आमच्या मनान आहा. गोंयचे लोक जेन्ना म्हणटा आमकां हे उमकी गजाल नाका, ते गजाली वांगडा आमी उबे आहा आनी ते आमी ऑनरेबल चीफ मिनिस्टराक सांगलेले आहा, पार्टीकूय सांगलेले आहा. सो जे योग्य टायमार आता ह्या दिसांनी तेजे डिसिजन जातले. सी, I'll tell you simple thing. What is in our mind, we have told the party and we have told the chief minister. So 100% तेजेर सारखे योग्य डिसिजन चीफ मिनिस्टर दितलो in the interest of the people of Goa. Don't you think so? Coal issue and Melawli is the biggest issue for your party because you all are not. It is difficult for you to decide or something. ऑनरेबल सीएमाक हांवें सांगला तो IIT प्रोजेक्ट त्या लोकलांक जर नाका तूं दुसऱ्या कडेन व्हर, फार्मागुडीन कोण तरी हाड म्हणटा. आमचो लोकलाचो जागो आहा थिंगा एक्सटेंड करूंक जाता, आनीक जागो एक्वायर करूंक जाता, कंपनीचो जागो तेको ना जाल्यार आनीक घेवपाक जाता, वेगवेगळे वस्तू करूंक जाता. आतां मेलावली जे करूंक सोदता ती इट इज लायक अ IIT विलेज, म्हणजे ग्राउंड +1 स्ट्रक्चर जातले, विलेज एटमॉस्फियर. सो वी कॅन गो वर्टिकल ऑल्सो, like how it is gone in Hyderabad and all. I have seen IITs in Hyderabad. So it can become like that. Delhi asan poi tu, Bangalore asan poi. It has gone up like this way. So in Goa also we can, land is scarce. And Honorable Chief Minister माझो व्यू पॉइंट सांगलेलो जो बाब तेंडुलकराचे मत ते माझे मत, बाब आमचे पार्टी प्रेसिडेंटाचे मत हा ते माझे मत, तेंचेय मत अशें आहा की थिंगासून शिफ्ट जावचो. Honorable CM will take the right decision at the right time. प्लीज वेट. कोविड-19 मुळे रद्द करण्यात आलेल्या जिल्हा पंचायत निवडणुका नोव्हेंबरच्या अखेरीस वा डिसेंबरच्या सुरुवातीला होण्याचे चिन्ह, त्यासंबंधी प्रशासनाने हालचाली सुरू केल्यात. सरकारी सूत्रांप्रमाणे रद्द करण्यात आलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. मार्च महिन्यात घातलेल्या राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुका कोविडमुळे पुढे ढकलाव्या लागल्या. जिल्हा पंचायत निवडणुकांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, फक्त मतदान बाकी आहे. सरकार नोव्हेंबरच्या अखेरीस वा डिसेंबरच्या सुरुवातीला जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यास उत्सुक आहे. तसा प्रस्ताव सरकारने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलाही आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला राज्य सरकार जे आहे ते गोव्या
गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी उत्सुक आहे आणि त्या तऱ्हेचा प्रस्ताव सरकारने निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे। निवडणूक आयोगाने एकदा का त्यासाठी हिरवा झेंडा दाखवला की सरकार तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवेल आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर लवकरच जिल्हा पंचायत निवडणुकांची जी घोषणा आहे ती राज्यात होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जर निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास ती पुन्हा करणं आवश्यक नाही। गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, फक्त मतदान बाकी आहे। निवडणूक आयोगाला मतदानाची तारीख 15 दिवस आधी जाहीर करणे बंधनकारक आहे। उमेदवारांना पुन्हा प्रचाराची संधी मिळणार नाही। कोविडमुळे राज्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकाही रद्द करण्यात आल्या होत्या। सरकारी सूत्रांप्रमाणे ह्या पालिका निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत। गोवन वार्ता लाईव्ह साठी चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने। रविवारी मध्यरात्री रेल्वे दुपदरीकरणाविरोधात प्रचंड मोठं आंदोलन झालं। शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते। प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अख्खी रात्र लोकांनी जागून काढली। रेल्वे दुपदरीकरणाविरोधात आंदोलन पेटलंय। गोव्यात कोळसू नका संघटनेतर्फे रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण आणि प्रस्तावित कोळसा वाहतुकीविरोधात आंदोलन करण्यात आलं। चांदर इथे हे आंदोलन झालं। या आंदोलनाला अफाट पाठिंबा मिळाला। मेणबत्ती मोर्चाकडून लोकांनी आपल्या एकीचं प्रदर्शन करत हा प्रकल्प होऊच देणार नाही अशी भूमिका घेतली। मात्र हे करताना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेल्या राजकीय नेत्यांनाही त्यांनी परतावून लावलं। अभिजित प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढला। वो सरकार जे आमचे गोयचे सरकाराचे 2022 म्हणल्यार 358 मेगावॉट सोलर पावर घालपाक जे टार्गेट दवरला ते तुम्ही करात आणि ते केले जाल्यार तुमकां ट्रान्समिशन लाईनची गरज ना, पण आमचे गोयात 20,000 पूण जॉब तयार जातले हे सोलर पावर सगळे कडेन इन्स्टॉल करपाक। सो आमी सरकारा कडेन मागतात तुम्ही गोयात इमिजिएटली सोलर पावराचे हे प्रोजेक्ट आमचे घरांचेर आमगेले सोलर पावर आमगे सगळ्यांक आसूंक जाय। वो आमगे दिल्ली सरकारून आखो वर्ल्ड सांगता, सो होय आमचो डिमांड आसा। हेचे बराबर ऑल क्लियरन्सीस गिवन फॉर द कोल प्रोजेक्ट, हे कोळशाचेर डबल ट्रॅकिंग नॅशनल हायवे 4A हे सगळे प्रोजेक्टांचे परमिशन दिल्यात ते आमगे गोंयचे सरकारान सगळे कॅन्सल करचे। आणि आमचो लास्ट डिमांड असा की हे जे हायवे नॅशनल हायवे 17B नॅशनल हायवे 4A जे कोळशा लागून करून सोदतात तेही तुम्ही कॅन्सल करात आणि आमचे गोंयकारांक आमची सुख आणि शांती परतून दियात। इतलो कोळसो जो गोंयान येता तो खंयच्यान येतलो हे कांयच सरकार आमकां सांगिना। दुसरी गजाल की अशें रातचें काम करप हांगा लोकांचो प्रोटेस्ट आसतना तेंचो कांयच लक्षान घेनासतना आतां इतले लोक जेन्ना उलो मारता तेन्ना सरकारान ह्या लोकांचो आवाज आयकपाकूच जाय। कारण सरकार आसा, हे CM आसा, आमचे मुखेलमंत्री आसा, तेका ह्या लोकांनी निवडून हाडला हे समजून घेवपा जाय, न्ही अडानी आनी जिंदालान। सरकार आमकां दिसता की फक्त अडानी आनी जिंदाला खातीर हांगा काम चलयता, तांचेच पोटां भरपा खातीर, पूण हांगा आमचे गोंयकार जे बाबडे रस्त्यार आसा तेंचे आयकून घेवपा खातीर हे सरकार मात्तूय तयार ना। म्हणून हांव मागतां की हो प्रोटेस्ट गोंयकारांचो प्रोटेस्ट गोंयान कोळसो नाका हे सगळ्या गोंयकारांनी थारोवपा जाय की तुमकां खरेंच गोंय कशें जाय, तुमकां 5वेचार गोंय जाय काय तुमकां काळे किट्ट कोळशान भरिल्लें गोंय जाय। आनी ह्या सगळ्या प्रोटेस्टाक तुमी तेको दिया। आम आदमी पार्टी ह्या प्रोटेस्टाक आपलो तेको दिता। आमकां मात्तूय नाका की गोंय काळे किट्ट जाल्लें। गोवा इज फॉर गोवन्स नॉट फॉर अदानी हे आम आदमी पार्टी सांगत आयल्या आनी हे आमी सांगत रावतले जो पर्यंत सरकार हो निर्णय फाटी घेना, हे रातचे कामां बंद करिना आणि लोकांचे म्हणणे ऐकून घेना तो पर्यंत आम आदमी पार्टी लोकांच्या बरोबर आवाज उठयतली। स्थानिक लोक रात्रभर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत होते। इथं आलेल्या राजकीय नेत्यांना आंदोलकांनी चांगलंच सुनावलंय, आम्हाला तुमची गरज नाही, तुम्ही केवळ राजकारण करण्यासाठी इथे आला आहात, हा लोकल लढा आहे आणि आम्ही तो तुमच्याशिवाय जिंकू असे कठोर बोलही ऐकवायला त्यांनी कमी केले नाहीत। रात्री 9 वाजल्यापासूनच आंदोलकांनी उपस्थिती लावायला सुरुवात केली होती।
जसजशी रात्र सरत गेली तसतशी ही गर्दी वाढतच गेली आणि लोकांचा रोष प्रचंड वाढला. जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे दुपदरीकरणासाठी दिलेला आदेश मागे न घेतल्यामुळे चांदर येथील कामाला विरोध दर्शवण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोक एकत्र आले होते. यावेळी लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी हातात फलक धरून निदर्शनंही केली. यावेळी शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं. दक्षिण गोव्यात कोळसा विरोधी आंदोलनाला चांदर येथील रेल्वे दुपदरीकरणाच्या कामामुळे संघर्षाचं रूप आलंय. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी नेसाई, चांदर आणि दवर्ली इथल्या रेल्वे दुपदरीकरणाच्या कामासाठी रस्ता बंदचे आदेश जारी केल्यानंतर कोळसा विरोधी आंदोलन अधिक पेटलं. याला वेगवेगळ्या स्तरातून पाठिंबाही मिळू लागलाय. With reference to the above order, Goyan, Kolso Naka and Goinso Airport have already made representations for revocation of the same, citing reasons. However, the same fell on deaf ears, despite also the voices of the many people from all over Goa demanding the same. We once again reiterate the demand to revoke the above said order and seek that you communicate the same to the Collector and District Magistrate, South Goa. Since you have come as representative of the Collector and District Magistrate, we request you to convey the Collector and District Magistrate's response to us by today, 2nd November, in writing. In the event the District Magistrate is not convinced about revocation of the order, then kindly set up an appointment with the District Magistrate latest by tomorrow, the 3rd November, where a delegation of maximum 25 persons representing the groups and the villagers will be able to meet him in an attempt to convince. If not, the people will have no option but to continue the agitation. नेसा इथलं रेल्वे दुपदरीकरणाचं काम 27 ऑक्टोबरला रात्री पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलं. त्याच वेळी स्थानिकांनी हे काम थांबवण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही काम सुरू ठेवल्यानं हातात मेणबत्ती घेऊन आंदोलनं करण्यात आली आणि रविवारी मध्यरात्री मोठा जनसागर या आंदोलनामध्ये उसळला. पेडणे तालुक्यातल्या धारगळमध्ये पंचतारांकित प्रकल्प येऊ घातलेत. मात्र ह्याबाबत स्थानिक अनभिज्ञ आहेत. लोकांना अंधारात ठेवून सरकार हे प्रकल्प स्थानिकांच्या माथी का मारू पाहतंय असा सवाल केला जातोय. गोवन वार्ता लाईव्हचा खास रिपोर्ट. गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळानं अलीकडेच मंजूर केलेल्या 7 प्रस्तावात धारगळमध्ये मोठ्या पंचतारांकित प्रस्तावांचा समावेश आहे. कॅसिनो चालवणाऱ्या डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनीचे हे प्रकल्प आहेत. स्थानिक पातळीवर या प्रकल्पासंबंधी कोणालाही कसलीच माहिती नाही. पंचायत मंडळही याबाबत अनभिज्ञ आहे. पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे पर्यटन मंत्री या नात्यानं मंडळावर आहेत. मात्र त्यांनीही या प्रकल्पांची माहिती स्थानिकांपासून का लपवली असा सवाल उपस्थित होतोय. काय आहेत प्रकल्प यावर एक नजर टाकूया. डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनीचा हा प्रस्ताव आहे. पंचतारांकित 5 हॉटेल्स आणि कन्व्हेन्शन सेंटर, मल्टिप्लेक्स सिनेमा आणि रिटेल एरिया, इलेक्ट्रॉनिक कॅसिनो आणि वॉटर पार्क, बँकवेट सुविधा आणि चिल्ड्रन्स एंटरटेनमेंट एरिया. धारगळ पंचायत क्षेत्रातील वेगवेगळ्या 19 सर्वे क्रमांकात हे प्रकल्प येणार आहेत. सुमारे 4,27,000 चौरस मीटर जागेत हे प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पातून अंदाजे 4,000 रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील असा कंपनीचा दावा आहे. प्रस्तावित मोपा विमानतळाच्या अनुषंगानं हे प्रकल्प उभे राहणार आहेत. हे प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास संपूर्ण पेडण्याचा चेहरामोहरा बदलणार असला तरी स्थानिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे. हे प्रकल्प शेतजमिनीमध्ये होऊ घातलेत. तिळारी पाटबंधारे प्रकल्पाद्वारे शेतीसाठी पाण्याची सोय केलेल्या या जमिनी अशा प्रकल्पांसाठी उपयोगात आणल्या जाणार आहेत. IPB अंतर्गत परवान्यांसाठी 1 खिडकी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत या जमिनींचं रूपांतरण करून या प्रकल्पांचा मार्ग मोकळा करण्याचा घाट सरकारी पातळीवर घातला जातोय. किशोर नाईक गावकर, गोवन वार्ता लाईव्ह, पेडणे. गोव्याचे सुपुत्र, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत तज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन झालंय. मुंबई नजीक अंबरनाथ इथल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे धाकटे बंधू असलेल्या दिनकर पणशीकरांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली. शास्त्रीय गायक असलेल्या पणशीकरांनी कट्याळ काळजात घुसली या नाटकातही भूमिका केली होती. आडा चौताला सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या 200 बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो. गोवा कला अकादमीचे ते संगीत विभाग प्रमुख होते. शेकडो शिष्य त्यांनी घडवले. गोवा राज्य पुरस्कार, कोलकाता संगीत रिसर्च अकादमी पुरस्कारासह षडाक्षरी गवई, गानवर्धन, चतुरंग संगीत कला पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2017 साली केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयातर्फे त्यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केलाय. केपे तालुक्यातल्या खनिज मालाची वाहतूक करण्याबाबतचा वाद सुटण्याच्या मार्गावर आहे. ट्रक मालकांच्या विविध गटांमध्ये हा वाद सुरू होता. स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी यासाठी शिष्टाई केली. उत्खनन केलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास सुप्रीम कोर्टानं परवानगी दिल्यानंतर राज्यात खनिज वाहतुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र गेले अनेक महिने व्यवसाय नसल्यानं डबघाईस आलेल्या ट्रक मालकांनी आपापल्या भागातला व्यवसाय मिळवण्यासाठी दंड थोपटले. केपेतल्या ट्रक मालकांनीही कठोर भूमिका घेतली. यावर तोडगा काढण्यासाठी तब्बल 4 बैठका झाल्या. उपमुख्यमंत्री तथा स्थानिक आमदार बाबू कवळेकर यांनी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. तुर्तास तोडगा निघालेला नसला तरी लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 15 मार्च 2018च्या आधी उत्खनन केलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली. येत्या 31 जानेवारीपर्यंत ही वाहतूक करण्यास मुभा आहे. या पार्श्वभूमीवर ट्रक मालक संघटना आक्रमक झाल्यात. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, केपे. गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन उभारावं अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार तथा युवराज संभाजीराजेंनी केली. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव गोव्याच्या इतिहासात आदरानं घेतलं जातं. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध अनेक मोहिमा काढल्या. तत्कालीन फोंडा, डिचोली आणि बार्देस महालात पोर्तुगीजांना जरब बसवली. शिवाजी महाराजांचे पोर्तुगीजांशी झालेले करार आणि त्यासंबंधीचा पत्रव्यवहार हा इतिहास अभ्यासकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलाय.
याच धर्तीवर गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन उभारावं अशी मागणी युवराज संभाजीराजेंनी केली. नवीन विद्यार्थी, अभ्यासक आणि इतिहासकारांना त्याचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी देखील खासदार संभाजीराजे यांची मागणी रास्त असल्याचं म्हटलंय. या मागणीबाबत लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडियानं होम लोन घेणाऱ्यांना दिलासा दिलाय. बँक ऑफ बडोदानं रेपो दरावर आधारित कर्जावरील व्याजदरात कपात केल्याचं जाहीर केलंय. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गृहकर्ज घेणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी बँका सज्ज झाल्या आहेत. बँक ऑफ बडोदानं व्याजदरात 0.15% कपात केली, तर युनियन बँक ऑफ इंडियानंही 30 लाखावरील गृहकर्जासाठी व्याजदर 10 BPSने कमी केले. या निर्णयामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा फायदा होणार आहे. महिला कर्जदारांना आणखी सवलत मिळणार आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत गृहकर्जासाठी 0 प्रक्रिया शुल्क आकारलं जाईल. युनियन बँक ऑफ इंडियानं कर्जाचा ताबा घेतल्यास 10,000 रुपयांपर्यंत शुल्क माफ होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांच्या व्यवसायावरही मर्यादा आल्या आहेत. आता दिवाळीसह अनेक सण लागोपाठ येत असल्यानं कर्ज घेण्यास उत्सुक असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी कंबर कसली आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.